गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री संत मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त आपण संत मुक्ताई हरिपाठावर चिंतन पाहतोय। मुक्ताईंनी हरिपाठाच्या माध्यमातून नामबळाचं श्रेष्ठत्व मांडत असताना नामाच्या फलाचा, नामाद्वारे प्राप्त होणाऱ्या अवस्थेचाही विचार मांडलेला आहे। नाम बळे देही असेनिया मुक्त, शांती क्षमा चित्त हरिभजने। हरिभजनामध्ये त्याचं चित्त स्थिर होतं, शांत होतं, क्षमाशील होतं, दयारूप होतं। या पद्धतीचा विचार मुक्ताईंनी मांडलेला आहे। याच्यासाठी जर आधार पाहायचा झाला तर शांती क्षमा वगैरे कुठं असते, कुठं नांदते? ज्यांच्याकडे दया आहे तोच क्षमा करू शकतो। एखाद्या व्यक्तीकडून जर चूक झाली तर त्या व्यक्तीला क्षमा करण्यासाठी आपल्याकडं दया असावी लागते। जर आपल्याकडे दया नसेल तर आपण क्षमा करू शकत नाही। क्षमाशील भाव हा दयेतून निर्माण होतो। मुळात दया कशामुळे निर्माण होते, दया कशाला म्हणावं, हाही पुन्हा वेगळा विचार आपल्या समोर येणार आहे। दयेचं वर्णन करत असताना महाराजांनी चिंतन मांडलेलं आहे। दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दाळन कंटकाचे। तिचं नाव दया कशाला म्हणावं? कंटकाचं निर्दाळन करणं आणि भूतमात्राचं पालन करणं। भूतमात्राच्या विषयी स्नेह प्रेमभाव जागा करणं, त्या अनुषंगानं प्रयत्नशील राहणं आणि कंटकाचं निर्दाळन करणं याला दयाच म्हणतात। बघा, दयेचं एक लक्षण सुंदर आहे। केवळ प्रेम करणं म्हणजे दया नव्हे, कर्तव्य विन्मुख झालेल्याला कर्तव्य सन्मुख बनवणं ही दयाच आहे। आणि म्हणून संत महात्मे परखड जरी बोलले तरी त्यांच्या परखडतेमध्ये कोणाचाही तिरस्कार नसतो, कोणाचा द्वेष डोळ्यासमोर ठेवून त्यांची भाषा नसते। संतांचं बोलणं हे जगत कल्याणासाठी आहे, त्यामध्ये आपुलकी आहे। म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणातला दोष जावा निर्दाळन कंटकाचे। दोष जावा, खळपणा जावा ही वृत्ती आहे। आणि म्हणून ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये मागणी मागत असताना विचार मांडलेला आहे। जे खळांची व्यंकटे सांडो, खळांची व्यंकटी सांडो, खळ सांडो नव्हे। दुष्ट मनुष्याचा नाश करायचा नाही आपल्याला, तर त्याच्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करायचा आहे। संत महात्म्यांची पद्धत आणि देवाची पद्धत वेगळी आहे। देव दुष्टाचा नाश करतो आणि संत दुष्ट प्रवृत्तीचा नाश करतात। बघा, देवानी रावणाला मारलं, देवानी कंसाला मारलं, देवानी हिरण्यकश्यपूला मारलं, देवानी हिरण्याक्षाला मारलं। अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील। देवचरित्रामध्ये आपण पाहतो की असुरांना देवानी मारलेलं आहे। म्हणजे दुष्टाचा नायनाट देव करतो, पण संत महात्मे त्याच्या दुष्टपणाचा नायनाट करतात। संत महात्मे त्या दुष्टासहित दोष घालवत नाहीत, फक्त दोष घालवतात। आणि त्याच्यातला दोष गेला की तो स्वच्छ झाला, निर्मळ झाला, सात्विक झाला। त्याने पुन्हा साधना स्वीकारली की भगवत भक्त झाला, साधू संत या स्थितीकडे तो मार्गक्रमण करू शकतो। त्याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे वाल्मिक ऋषी। वाल्मिक ऋषी पूर्व आश्रमात वाल्या कोळी, आणि हे वाल्या दुष्ट प्रवृत्तीचे। आषाढी पालखीच्या ज्ञानोबारायांच्या पालखी मार्गावर वाल्हे गाव आहे, आणि या वाल्हे गावामध्ये हा वाल्या राहत होता।
त्याच्यावरूनच हे नाव पडलेले वाले. या वाल्हे गावात राहणारा हा वाल्या दुष्ट होता, दुराचारी होता, येणा जाणाऱ्यांना मारत होता, लुटत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तो वावरत असताना त्यांना नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींची भेट झाल्यानंतर नारद महर्षींनी वाल्याला मारलं नाही, वाल्याला संपवलं नाही. वाल्याच्या आतल्या दुष्ट प्रवृत्तीला संपवल्यामुळे वाल्याचे वाल्मिकी बनले. संतांचं हे काम आहे, कार्य आहे. याला दया म्हणतात. दयेचा एक सुंदर अर्थ तुकोबारायांनी मांडलेला आहे की दया म्हणजे केवळ आपण आपल्याकडे आहे ते दान देणं म्हणजे दया नव्हे. इतरांना मदत करणं, सहकार्य करणं, आपल्याकडचं सगळं देत राहणं एवढीच मर्यादित दया आहे का? नाही. दयेचं एक वेगळं लक्षण मांडलं. ही तर दया आहेच आहे, पण इतरांच्या दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील बनणं याला दया म्हणावं. भूतांची दया भांडवल संता. भूतमात्राविषयी संतांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. मग ही दया कोणत्या प्रकारची आहे? दया आहे बरोबर आहे. संतांच्याकडे जी दया आहे ते फक्त जगाची स्तुती करावी, जगाचा गौरव करावा, प्रत्येकाचं कौतुक करावं, जे अनुकूल आहेत त्यांच्या बरोबर काळ घालवावा, त्यांच्या मागं पुढं थांबावं, एवढीच दयेची व्याख्या आहे का? असं मुळीच नाही. संतांच्या दृष्टीनं सगळे सारखेच आहेत. संतांना फक्त गुणीजन आवडतात असं नाही, संतांना सगळेच आवडतात. त्यांच्याकडे गुणी दुर्गुणी दुष्ट हा विचारच नाही. आणि म्हणूनच संत लक्षणा मांडत असताना विचार मांडला गेलाय, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. संत महात्मे आपल्याकडे आलेल्या व्यक्तीच्या गुणाकडे दोषाकडे पाहत नाहीत. त्याच्याकडे सद्गुण आहे दुर्गुण आहे पाहत नाहीत, त्याला जवळ करतात. आणि म्हणूनच त्यांना संत साधू म्हटलं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव तिथं आहे. कुठं? रंजलेल्या गांजलेल्याला जो जवळ करतो. मग संत महात्मे काय करतात? रंजलेल्या गांजलेल्याला जवळ करतात. मग काही जण म्हणतील संत आपल्याला जवळ करतात ना, मग आपण सत्संगाकडे का जायचं आहे? ते आपल्याला जवळ करतील त्यावेळेला सत्संग साधू आम्ही, त्यावेळेला जाऊ. पण तोपर्यंत आमची दुष्ट प्रवृत्ती खूप वाढलेली असते. दुष्ट प्रवृत्तीच्या माध्यमातून दुष्कर्म वाढलेलं असतं. दुष्कर्माचा परिणाम आपल्याला तेवढ्या पटीमध्ये भोगावा लागणार. दुष्ट प्रवृत्तीचे संस्कार हे आमच्या मनामध्ये घट्ट होणार. या सगळ्या परिणामाला बाजूला काढण्यासाठी आम्ही स्वतःहून सत्संग साधला पाहिजे. आम्ही सत्संगाकडे वळलं पाहिजे. सत्संग का साधायचंय? सत्संगाकडे का जायचंय? सत्संगाचा विचार आपल्या समोर हा प्राधान्याने मांडला गेलेला आहे. आम्ही सत्संगाकडे जाऊन आमच्या या सगळ्या प्रवृत्ती बाजूला ठेवायच्या आहेत आणि सत्संगाच्या माध्यमातून साध्य गाठण्यासाठी आम्हाला निघायचं आहे. संतांच्याकडे हा भाव आहे. आलेल्या व्यक्तीला हा परमात्म्याचा अंश आहे, हा परमात्मा स्वरूप आहे, मी आणि तो वेगळा नाही, या भावनेतून ते त्याला जवळ करतात. आणि म्हणून मुक्ताई सांगायला लागल्या की ज्याच्याकडं नाम बळ आहे त्याच्या अंतःकरणाची बैठक कशी असते. शांती क्षमा चित्त हरी भजने. त्यांच्याकडून भजन घडतं, हरिभजन घडतं, भगवत भजन घडतं, भगवत भक्ती घडते. पण ती भगवत भक्ती भगवत भजन कसं घडतं? त्याच्यासाठी दोन लक्षणं, शांती हरिभजने, क्षमा हरिभजने. मग ही शांती क्षमा कुठे आहे हा विचार पाहत असताना मी चिंतन मांडत होतो. जिथं दया आहे तिथं क्षमा आहे, जिथं दया क्षमा आहे तिथं शांती आहे. दया क्षमा शांती तेथे आपण ऐकतो नेहमी.
जिथं दया आहे तिथं क्षमा आहे. पण दया कुठं आहे? दयेचं स्थान काय? दयेचं लक्षण काय? बघा, आपल्याकडे आपण म्हणतो एखाद्याला जर मनुष्य रागवायला लागला, काय तुमच्याकडे थोडी दया माया काही आहे का नाही? थोडी तरी दया बाळगावी. काय तुमची प्रवृत्ती आहे? एवढी कठोरता काय उपयोगाची आहे? पण याला कठोरता म्हणत नाही. ती कठोरता कशासाठी आहे? मनामध्ये तिरस्कार असेल तर त्याला दया म्हणत नाहीत. मनामध्ये द्वेष असेल तर त्याला दया म्हणत नाहीत. समोरच्या व्यक्तीबरोबर व्यवहार करत असताना तो अनुकूल का प्रतिकूल हे क्रियेमध्ये कृतीमध्ये दिसत असलं तरी त्या कृतीच्या पाठीमागचा जो विचार आहे, त्या कृतीच्या पाठीमागची जी धारणा आहे, ती जर धारणा विकाराने दोषाने मलिन असेल, युक्त असेल, तर त्याला दया म्हटलं जात नाही. दयेचं सुंदर लक्षण आहे. कारण बघा, दुष्ट मनुष्यही रागवतो आणि संतही रागवतात. दोघांच्याकडचा क्रोध दिसायला लागला. मग संत रागवायला लागले, त्यांना क्रोध निर्माण झाला म्हणून हे आता क्रोधी आहेत, दोषी आहेत. संतांनी असं करावं मुळीच नाही. संत महात्मे रागवतात ते स्वतःसाठी नाही. संत महात्मे रागवतात ते जीवाच्या कल्याणासाठी. जसं आई मुलाला रागवते, रागवताना सुद्धा त्या शब्दातही तिचं प्रेमच असतं. कारण तिच्या मनामध्ये भाव असतो की भविष्यामध्ये याच्याकडून काही अनर्थ घडू नये आणि त्याचा परिणाम दुःख याला भोगावं लागू नये. म्हणून ती त्याला रागवण्याच्या माध्यमातून संस्कार करत असते की बाबा, ते कर्म चुकीचं आहे, हे चुकीचं कर्म तू करू नको, हा चुकीचा भाग तू स्वीकारू नको. त्याला ती रागवत असते. संत महात्मे तसंच करतात. संत महात्म्यांची काही काही वेळेला परखडता आहे. न ऐकती बटकीचे. काय शब्द आहे अहो! संतांनी शिवी द्यावी का? संतांनी असं एवढं परखड बोलावं का? असा विचार आपल्या मनामध्ये येतो. पण संतांचे शब्द जरी दिसत असले तरी त्या शब्दाच्या पाठीमागचा भाव, त्या शब्दाच्या पाठीमागची धारणा ही खूप महत्वाची आहे. संत महात्मे जरी चुकीच्या शब्दानं मांडत असले विचार, तरी त्या चुकीच्या शब्दामध्ये त्यांच्या अंतःकरणात एकच भाव आहे, त्याचं कल्याण व्हावं. मग काही जण म्हणतील कल्याण होण्यासाठी चुकीचे शब्द वापरावे असा नियम आहे का? पण काही जणांना शिवीशिवाय कळतच नाही. काही जणांना तुम्ही कितीही चांगलं अलंकारिक बोला, कळतच नाही, लक्षातच येत नाही, काही कळलंच नाही म्हणणार. तात्विक भाषेत वैचारिक बैठकीतून जर तुम्ही सांगितलात तर कळतच नाही. काही काही जणाला त्यांच्याच भाषेत बोलावं लागतं, जोरात बोलावं लागतं, उंच बोलावं लागतं, परखड बोलावं लागतं, शिवी देऊन बोलावं लागतं. आणि अशा भूमिकेला ज्या वेळेला जातो त्यावेळेला दया मांडत असताना सुद्धा दयेतून शिवी बाहेर पडली म्हणून त्या शिवीच्या पाठीमागे तिरस्कार आहे असं म्हणता येत नाही. तर त्या शिवीच्या पाठीमागे दया असल्यामुळे त्याचा अपराध, त्याचा दोष त्यांना लागत नाही. ही भूमिका संत चरित्राच्या माध्यमातून आपल्याला विचारात घेता येते. संतांच्याकडे ही दया आहे. मग काही जण म्हणतील संतांकडे दया आहे तशी देवाकडे दया नाही का? मग देव हा दुष्टांना का मारतो? पण त्याचंही लक्षण देवचरित्र पाहत असताना आपल्याला स्वीकारता येणार आहे. संतांनी त्याचंही वर्णन केलेलं आहे की देव दुष्टांना मारतो. मग देवाच्या मनात द्वेष आहे का? मुळीच नाही. देवाच्याही मनामध्ये द्वेष नाही. मग देव का मारतो? त्याचे दोन प्रकारात आपल्याला लक्षणं पाहता येणार आहेत. यामध्ये एक लक्षण ते संतांना, भगवत भक्ताला त्रास देतात म्हणून त्यांना बाजूला काढावं, आणि दुसरं लक्षण त्यांना सद्गती द्यावी. मग काही जण म्हणतील सद्गती देण्यासाठी कृपा करावी का मारावं? आशीर्वाद द्यावा का परखडता मांडावी? परंतु देव सुद्धा सर्वांबरोबर हा व्यवहार नाहीत करत. ज्यांनी आपलं क्षेत्रच आसुरी प्रवृत्तीचं निवडलेलं आहे पण त्याला सद्गती द्यायची, त्याच्याबरोबरच देव तसा व्यवहार करतात.
आणि त्या माध्यमातून ते पुढं जातात. आणि म्हणूनच देवाच्या अंतःकरणातल्या सुद्धा या अवस्थेला दयाच म्हटलं जातं. मग ही दया निर्माण होण्यासाठी तुकोबाराय सांगतात, भक्तीचे ते वर्म दयाची हाती, तया घरी शांती दया क्षमा. तिथं दया नांदते. मग जिथं दया तिथं क्षमा, जिथं दया क्षमा तिथं शांती. आणि आशाने युक्त जो भगवत भजन करतो त्या भगवत भजनाला बळ कोणतं, तर हे नामबळ आहे. हा विचार मुक्ताई मांडायला लागलेत. याचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे. उर्वरित चिंतन आपण उद्याच्या प्रवचन सेवेमध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.